आज भेटणार मकर संक्रांती बोनस, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. मकर संक्रांती सणानिमित्त स्पेशल अपडेट. 3 हप्ते लाडक्या बहिणींना आज सोबत मिळणार का, त्याच्याविषयीची अतिशय जबरदस्त आणि लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. आणि स्पेशल गिफ्ट म्हणजे आपल्या चॅनलतर्फे 100 पैठणी साडींचं वितरणसुद्धा आज आपण मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर करणार आहोत. आजचं खास गिफ्ट असणार आहे पैठणी साडी, तीसुद्धा दर्जेदार क्वालिटीची. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला देखील पैठणी साडी मिळून जाईल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे मकर संक्रांती सणानिमित्त उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना भेट वितरण करण्याचा निर्णय आत्ताच घेतलेला आहे. काही क्षणांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती एका कार्यक्रमाच्या अंतर्गत आणि त्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे 4,500 रुपयांचे 3 हप्ते आम्ही वितरित करीत आहोत. सोबतच तुम्हाला उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी नवीन यादीसुद्धा जाहीर केलेली आहे. आता याच यादीच्या अंतर्गत पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे, कारण की मकर संक्रांती सण आलेला आहे बहिणींचा आणि या सणानिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार आहे 4,500 रुपयांचे निधीचं वितरण जे आहे ते होणार आहे. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत 3 हप्ते एकत्रित कशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, कोणती भेट लाडक्या बहिणींना आज मिळणार आहे, त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट्स. चॅनल नवीन असा आलेला असाल, चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आत्ताच्या सर्वात मोठ्या मिळालेल्या अपडेटनुसार आज मकर संक्रांतीचं बोनसचं वितरण जे ते केलं जाणार आहे. पात्र लाभार्थी महिलांची यादी देखील जाहीर झालेली आहे आणि याच यादीच्या अंतर्गत आज तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जे ते जमा होणार आहेत. भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैसे जमा कधी होतील याची आतुरतेने वाट बघत होत्या. काल काही लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले, काहींना 1 रुपयासुद्धा आला नाही. त्याच्यामागचं कारण काय, तर हे बघा, मुख्यमंत्र्यांनी याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि याद्यांच्या अंतर्गतच तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जात असतं. त्यामुळे आज आपण जी यादी आलेली आहे त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का, आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव जर असेल तर तुम्हाला देखील 4,500 रुपये आज त्याच्या अंतर्गत तुम्हाला मिळून जाणार आहेत. अशा पद्धतीच्या 3 नवीन याद्या जाहीर झालेल्या आहेत. 36 जिल्ह्यांच्या याद्या आहेत आणि एकूण नोव्हेंबर, जानेवारी आणि डिसेंबर या महिन्यांचे पैशांचं वितरण जे आहे ते आज केलं जाणार आहे, कारण की आज लाडक्या बहिणीचा सण आलेला आहे, मकर संक्रांतीचा स्पेशल बोनस. आणि या सणामुळेच नवीन यादीनुसार पैशांचं वितरणाची प्रारंभ जो झालेला आहे आणि सणानिमित्त विशेष भेट देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे, जी की भेट आपण व्हिडिओच्या पुढे किंवा व्हिडिओच्या शेवटी आपण ती बघणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण की आज लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर पैशांची नवीन यादी जाहीर होऊन तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचा निधी एकत्रित मिळणार आहे. आणि जर नोव्हेंबरचे पैसे राहिले असतील तर ते देखील आजच तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत. तर काही क्षणांपूर्वी म्हणजे काल भरपूर लाडक्या बहिणींना 1,500 रुपये जे ते खात्यामध्ये जमा झाले होते, परंतु त्यांना प्रश्न पडला होता राहिलेले 3,000 रुपये कधी येतील, कारण की एकूण 4,500 रुपये जमा होणार होते, त्यापैकी फक्त 1,500 रुपये जमा झाले. तर हे बघा, राहिलेले पैसे आज येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाही त्यांना 4,500 रुपये आणि ज्यांना 1,500 रुपये मिळाले त्यांना 3,000 रुपये अशा पद्धतीने आज जमा केले जाणार आहेत. तुम्ही बघू शकता, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जे आहेत ते एकत्रित दिले जाणार आहेत, कारण की थोडा उशीर झाल्याबद्दल क्षमस्व असं देखील उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना म्हटलेलं आहे. आणि आज त्यामुळे पैशांचं वितरण जे ते सुरुवात झालेलं आहे. तुम्हाला आज मेसेज पडणार आहेत, तर ते सुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार, तर हे बघा, जी नवीन यादी आलेली आहे त्याच नवीन यादीनुसार 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. कारण की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही अतिशय महत्त्वाची व मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. आत्ताच मुख्यमंत्र्यांनी जे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे हप्ता वाटप करण्याचं, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, त्याच्या नवीन 3 याद्या जाहीर केलेल्या आहेत. ती यादी आपण बघूया. त्याच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आपण आपल्या चॅनलतर्फे देत आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे या सणानिमित्त सोलापूर या ठिकाणी अतिशय मोठा कार्यक्रम देखील पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी पैठणी
साडी आणि भांडी संचचं वितरणसुद्धा केलेलं आहे आणि त्याच्यासोबतच मिठाई वाटप करत त्यांनी 4,500 रुपये बोनसची घोषणा देखील त्या ठिकाणावरून त्यांनी केलेली आहे. आणि घोषणा होता क्षणी लगेच त्यांनी ऑफिसमध्ये जाऊन 15,000 कोटींचा चेक जो आहे तो साईन केलेला आहे. कारण की याच चेकनुसार लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून सुरुवात होत आहे. म्हणजेच काय, तर चेकवर सह्या झाल्या म्हणजे पैसे पुढे लगेच DBT जे आहे ते केले जात असतात आणि ते DBTच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होत असतं. आणि या DBTच्या द्वारेच तुम्हाला आता 3 नवीन याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत आणि या 3ही याद्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण की प्रत्येक यादीच्यानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार का त्याच्याविषयीची डिटेल माहिती आपण ते यादीच्या अंतर्गत जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही अंतिम यादी जाहीर झालेली तुम्ही लक्षपूर्वक बघायची आहे. कारण की आज होणार लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांती सणाचा बोनसचं वितरण अशा पद्धतीने स्पष्ट आदेश वरूनच आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला अखेर तुमची प्रतीक्षा आज संपणार आहे. कारण की 100% पैसे सोडणारच असा वादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे आणि तो शब्द ते पूर्ण करत असतातच. कारण की लाडक्या बहिणींना माहिती आहे गेल्या वर्षी रक्षाबंधनालाही भरपूर बोनसचं वितरण झालं होतं. 3,000 रुपये बोनस डायरेक्ट आला होता. चला तर आता आपण जाणून घेणार आहोत जिल्ह्यांच्या याद्या, त्याच्यानंतर बँकांच्या सुद्धा याद्या काही आलेल्या आहेत. तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला आपण जी पुढे यादी देणार आहोत त्या यादीमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. कारण की 3 दिवसामध्ये एकूण 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरणाचं वाटपचं नियोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आखलेलं आहे. आणि हे देखील असं देखील बोलताना ते म्हणले बहिणींना शुभेच्छा दिल्या आणि हे देखील सांगितलेलं आहे मकर संक्रांती तुमची आत्ता नक्कीच गोड होणार आहे. कारण की आजपासून म्हणजे आज 14 जानेवारी, 15 जानेवारी आणि 16 जानेवारी 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते नक्कीच होणार आहे. ते सुद्धा अतिशय जोरदार पद्धतीने. चला तर वळूया आपण नवीन आलेल्या यादीमध्ये. कारण की प्रत्येक विभागाची यादी आलेली आहे. अगोदर विभागाच्यामध्ये 2 विभाग महत्त्वपूर्ण आहेत पहिल्या दिवशी आणि त्या विभागामध्ये त्यांची यादीच्या अंतर्गत जिल्ह्यांची यादी देखील त्याच्यामध्ये आलेली आहे. ती जिल्ह्यांची यादी आपण बघूया. त्याच्या अगोदर विभाग बघूया. पहिल्या दिवशी असणार आहे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभाग, दुसऱ्या दिवशी असणार आहे अमरावती आणि नागपूर विभाग, तिसऱ्या दिवशी असणार आहे कोकण आणि पुणे विभाग. हे 6 विभाग जे असणार आहे ते टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण होणार आहे. चला तर वळूया आता आपल्या ओरिजिनल माहितीकडे. म्हणजे आज कोणत्या विभागामध्ये पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आणि कोणत्या बँका त्यासाठी पात्र असणार, ज्या की बँकांमध्ये थेट लाभाचं वितरण केलं जाणार, त्याच्याविषयी आपण डिटेल माहिती जाणून घेऊया. तर हे बघा, दरमहा 1,500 रुपयाप्रमाणे 3 महिन्याचे एकत्रित निधी वितरण जो आहे तो पात्र लाभार्थी महिलांना म्हणजे आज मकर संक्रांतीच निमित्त विशेष बोनसचं वितरण जे आहे ते नक्कीच होणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आज येणार नाही. कारण की दरवेळेस पैसे भेटण्यास थोडा उशीर होतो, परंतु आता तसं उशीर होण्याचं काहीच कारण राहिलेलं नाही. कारण की सण बहिणींचा आणि भेट भावाची नक्कीच मिळून जाणार आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत. ते यादीनुसार जिल्ह्यांचं नाव आपण व्हिडिओच्या पुढे लगेच बघणार आहोत. त्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः मेसेज पाठवण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे थेट DBTद्वारे पैशांचं वितरण ते करत आहेत आणि यामध्येच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये DBTद्वारेच थेट पैसे जे आहेत ते पाठवले जात आहेत. जे की उपमुख्यमंत्र्यांनी DBTचं बटन जे आहे ते आत्ताच काही क्षणांपूर्वीच दाबलेलं आहे. आणि याच्या अंतर्गत त्यांनी बैठक देखील घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्स देखील आपण म्हणू शकतो, या प्रेस कॉन्फरन्समध्ये मोठी यादी त्यांनी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि ही यादी पत्रकारांकडे दिली आणि तीच यादी आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देणार आहोत. ज्यामध्ये स्पष्टरित्या तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या बँकेचं नाव, तुमचं नाव त्यामध्ये समाविष्ट असेल आणि त्याच यादीनुसार पैशांचं वितरण आज होणार आहे. आजपासून 36 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागणार आहेत अक्षरशः. कारण की त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचे 4,500 रुपये आज जमा होणार आहेत. त्याच बहिणींची यादी आपण बघणार आहोत. लक्षपूर्वक बघायचा आहे व्हिडिओ. कारण की आजपासून 3 टप्प्याचे पैसे जे आहेत ते एकत्रित वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500 आणि विशेष म्हणजे मकर संक्रांती सणाचे 1,500 असे मिळून एकूण 4,500 रुपयांचा निधी त्यांनी वितरित करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. 1,500 अधिक 1,500 अधिक 1,500 असे मिळून एकूण 4,500 रुपये तुम्हाला आज मिळणार आहे. ते सुद्धा तुमच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये. चला तर जिल्ह्यांची यादी आपण बघूयाच. त्याच्या अगोदर उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी पैसे भेटण्यासाठी
करण्यासाठी कुठे प्रयत्न केलेले आहेत, तर हे बघा सर्व बँकांना सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. या निवडक बँकामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा झालेच पाहिजेत असे आदेश त्यांनी दिलेले आहेत. सोबतच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना देखील त्यांनी आदेश दिलेले आहेत. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेच पाहिजेत. त्याच्यानंतर DBT संघाला सुद्धा सांगितलेलं आहे, कुठल्याही प्रकारचा उशीर किंवा तांत्रिक अडचण निर्माण करू नका. मी जी तुम्हाला यादी देत आहे त्याच यादीनुसार पैशांचं वितरण झालं पाहिजे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता नवीन यादी आलेली आहे आणि आता याच नवीन यादीनुसारच पैशांचं वितरण जे ते होणार आहे. नवीन लाभार्थी यादी आहे मित्रांनो, जी की यादी महिला मंत्री अदिती तटकरे सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिळून बनवलेली आहे. चला तर अंमलबजावणीचं वेगाने सुरुवात झालेली आहे आणि जिल्ह्यांची यादीची तर आपण बघूया. जिल्ह्यांच्या यादीच्या अगोदर काही बँकांची यादी बघूया, कारण की या निवडक बँका असणार आहेत आणि याच बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण होणार आहे. ते म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या बँका आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा पंजाब नॅशनल बँक, या बँकेच्या गव्हर्नमेंट बँक आहेत. त्यामध्ये पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी असणार आहेत HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्ये दुसऱ्या दिवशी. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी वितरण होणार आहे. इतर पेमेंट बँक ज्या असणार आहेत, AU स्मॉल फायनान्स बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, तर तिसऱ्या दिवशी त्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर वळूया आपण आपल्या 17 जिल्ह्यांच्या नवीन यादीकडे, जी की यादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः जाहीर केलेली आहे आणि याच यादीच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. संपूर्ण PDF मी तुम्हाला डायरेक्ट देऊन टाकणार आहे आणि सोबत शेवटी हे देखील सांगणार आहे पैठणी साडी आपण कोणत्या लाडक्या बहिणींना वितरित करणार आहोत आणि कशा पद्धतीने वितरित करणार आहोत त्याच्याविषयी शेवटी आपण शॉर्टमध्ये माहिती देखील बघणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. तर हे बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे म्हणत त्यांनी ही 17 जिल्ह्यांची नवीन यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे. फायनल यादी आहे मित्रांनो. कुठल्याही प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई या यादीमध्ये तरी अजिबात होणार नाही, कारण की प्रत्येक जिल्ह्याची यादी आपण बघूयाच. त्याच्या अगोदर तुम्हाला आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार ते तुम्हाला आपण अगोदर सांगूया. तर हे बघा, आज असणार आहे महाराष्ट्र व कोकण विभागातील महत्त्वाचे काही जिल्हे. त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. त्याच्यानंतर असणार आहे ठाणे, पालघर. त्याच्या पुढील जिल्हे असणार आहेत रायगड, रत्नागिरी. त्याच्यानंतर जिल्हे आज वाटप होणाऱ्या पैशांच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये समाविष्ट असणार आहे सिंधुदुर्ग आणि पुणे. त्याच्यानंतर सातारा आणि सांगली देखील त्यामध्ये समाविष्ट होणार आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये देखील आज पैशांचं वितरण जे ते होणार आहे. त्याच्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार, उद्या म्हणजे 15 तारखेला किंवा ह्या जिल्ह्यामध्ये आजसुद्धा पैशांचं वितरण होऊ शकतो जर DBTने फास्ट काम केलं तर. ते बघू शकता जिल्ह्यांची यादी आहे नंदुरबार, जळगाव. त्याच्यानंतर असणार आहे नाशिक आणि धुळे. त्याच्या पुढील जिल्हे असणार आहेत लातूर आणि धाराशिव. या जिल्ह्यामध्ये देखील आज पैशांचं वितरण जे ते होऊ शकतं. त्याच्यानंतर होणारच आहे नांदेड आणि बीड. हे 2 जिल्हे देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आज वितरण करण्यासंदर्भात. त्याच्यानंतर परभणी आणि हिंगोली देखील त्यामध्ये समाविष्ट आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जालनामध्ये देखील आज पैशांचं वितरण जे ते होणार आहे. त्याच्यानंतर पुढील जिल्हे जे की जिल्ह्यामध्ये उद्या पैशांचं वितरण जे ते होणार आहे ते म्हणजे असणार आहे अमरावती आणि अकोला. हे जिल्हे मोठाले जिल्हे आहेत मित्रांनो आणि यामुळे यांच्यामध्ये वितरण करण्यास 1 दिवस लेट नक्कीच होणार आहे. म्हणजेच काय तर 15 तारखेला या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे बुलढाणा आणि वाशिम. त्याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत यवतमाळ आणि नागपूर. हे जे 2 जिल्हे झाले की याच्या पुढील जिल्हे असणार आहेत वर्धा आणि भंडारा. हे जे देखील अतिशय महत्त्वाचे जिल्हे नक्कीच ठरणार आहेत, कारण यांच्यामध्ये देखील पैशांचं वितरण उद्या जे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे गोंदिया आणि चंद्रपूर आणि शेवटी असणार आहेत गडचिरोली आणि वाशिम. सोबतच नागपूर देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. तर अशा पद्धतीने एकूण 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे, ज्याची यादी आपण तुम्हाला दिलेली आहेच. याच्यासोबतच तुम्हाला आता मकर संक्रांती सणानिमित्त स्पेशल नवीन गिफ्टचं वितरण जे आहे ते कशा पद्धतीने होणार आहे आणि पैठणी साडी तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे त्याच्याविषयी आपण आता माहिती जाणून घेऊया. तर हे बघा, नवीन योजना आलेली आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. त्याच्या अंतर्गत तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी एक नवीन सिलाई मशीन जे ती वितरित होणार आहे आणि सोबतच प्रेशर कुकर अधिक फॅनचं वितरण देखील त्यामध्ये केलं जाणार आहे. आणि सोबतच तुम्हाला आपल्या चॅनलतर्फे देखील आपण पैठणी साडी 100 पैठणी साड्यांचं वितरण करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो निर्णय देखील आपण तुम्हाला सांगणार आहोतच. त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला अर्ज कसा करायचा, तर हे बघा,
सिलाई मशीनसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे कोणत्या ठिकाणी, तर हा अर्ज करायचा आहे तुम्हाला वेबसाईटवर करायचा आहे. pmvishwakarma.in वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. संपूर्ण माहिती भरायची आहे. तुम्हाला देखील 15,000 रुपयांची सिलाई मशीन जी आहे ती नक्कीच मिळून जाईल. याच्यानंतर तुम्हाला पुढील अर्ज करायचा आहे तो म्हणजे प्रेशर कुकर आणि फॅनसाठी. या त्वरित तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यामध्ये तुम्ही हे अर्ज करू शकता. तुम्हाला देखील सिलिंग फॅन आणि प्रेशर कुकर जे आहे ते नक्कीच मिळून जाईल. आता बघूया आपण आपलं फायनल गिफ्ट काय असणार आहे. तर फायनल गिफ्ट आपलं असणार आहे ते म्हणजे पैठणी साडी, ते सुद्धा दर्जेदार क्वालिटीच्या, ज्या की आज आपण आपल्या सबस्क्रायबर्सला देणार आहोत. कोणत्या लाडक्या बहिणींना पैठणी साडी मिळणार किंवा कशा पद्धतीने मिळणार, तर हे बघा आपण आपल्या चॅनलतर्फे एक खास गिफ्ट ठेवलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील तशा सर्व लाडक्या बहिणींना, आणि ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओला लाईक करून खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करतील धन्यवाद सर किंवा थँक्यू सर, तर अशा लाडक्या बहिणींना आपण 100 पैठणी साडी वितरण करण्याचा निर्णय जो तो घेतलेला आहे. आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला अगोदर लाईक करायचा आहे, व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे, आणि तुमच्या एका जवळच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही तो व्हिडिओ देखील शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांनाही ही माहिती होईल आणि ते देखील ही पैठणी साडी जिंकू शकतात. तुम्हाला तर मिळणारच पैठणी साडी, तुम्ही ज्या व्यक्तीला शेअर करता त्यांना देखील ही पैठणी साडी नक्कीच मिळून जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज खास गिफ्ट हे आपण 100 पैठणी साडींचं आज ठेवलेलं आहे. त्यामुळे चॅनलवर तुम्ही जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आज तुम्हाला 4,500 रुपयासोबतच पैठणी साडीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. आणि कारण की काल भरपूर लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे आलेले आहेत, आज पुन्हा एकदा भरपूर लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैशांचं वितरण जे आहे ते नक्कीच होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आज सर्व लाभाचं वितरण जे आहे ते एकत्रितरित्या 3 महिन्याचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये मकर संक्रांती सणानिमित्ताची भेट, सर्वात मोठी भेट आज मिळून जाणार आहे. अशा पद्धतीच्या नवीन व्हिडिओसाठी किंवा आपण दरवर्षी नवीन अपडेट घेऊन येत असतो. चॅनलला करा सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक. भेटूया परत पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.